हाय फ्रेंड्स, परफेक्ट फिटिंग मध्ये ब्लाऊज हे कसं असायला पाहिजे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. कारण रोजच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवते की ब्लाऊज मी असं शिवलंय किंवा ब्लाऊजमध्ये ह्या स्टेप यूज करा की ज्याच्याने तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे. शोल्डरमध्ये आपण कशा प्रकारच्या टिप्स यूज करायचे की ज्याच्याने आपल्याला दोरी वगैरे लावायची गरजही पडणार नाही. आणि तेच तशाच प्रकारचं मी हे ब्लाऊज मी वेअर केलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला पाहिल्यावर नक्की कळेल की ब्लाऊजची फिनिशिंगही कशी आहे आणि ब्लाऊज फिटिंगमध्येही कसं बसलंय. नॉर्मल माझं ब्लाऊज आहे. पूर्ण मी अगोदरही बोलली की माझ्या ब्लाऊजमध्ये मला डिझाईन वगैरे आवडत नाही. नॉर्मल ब्लाऊज पण म्हणतात ना, एका ताईने कमेंट केली होती सिंपल मेरी डिम्पल, म्हणजे तसं ब्लाऊज नॉर्मल ब्लाऊजही खूप चांगल्या प्रकारे दिसतं. तर बघा, स्लीव्ज माझी घेतली आहे, नॉर्मल अशी स्लीव्ज आहे, अस्तर नाही ऍड केलंय त्याच्यात, मी नॉर्मल ठेवलंय, नेटची स्लीव्ज आहे. गळा मी तुम्हाला दाखवते, दोरी वगैरे त्याच्यात ऍड नाही केली आहे. नॉर्मल असा राऊंड गळा राहणार आहे. कुठल्याही प्रकारे ब्लाऊज मध्ये हे नाही, दोरी लावायची गरजच नाही. शोल्डर बघा पूर्ण फिट असं बसलेलं आहे. इथे कुठल्याही प्रकारे तुम्हाला आर्महोल मध्ये झोल वगैरे दिसत नाही. पूर्ण परफेक्ट असं ब्लाऊज हे झालेलं आहे. तर अशा फिटिंग मध्ये हे ब्लाऊज माझं आलेलं आहे. ब्लाऊजची जी उंची आहे माझी ती आहे 15 इंचाची आहे. ब्लाऊज मध्ये जेवढं तुम्ही उंचीमध्ये ब्लाऊज घालणार तेवढं परफेक्ट असं दिसतं. मागचा गळा ही तुम्ही कितीही डीप असू तरी तुमचं शोल्डर हे डाऊन होणार नाही. का? कारण गळा रुंदी जर आपण परफेक्ट घेतली तर ब्लाऊज हे आपलं डाऊन होत नाही. जी मागची ब्लाऊजची ही पट्टी असते, ही पट्टी ती जास्त कमीही नका ठेवू. 2.5 इंच 2 इंचाची पण ठेवता, एवढी नका ठेवू. 3.5 इंच 4 इंच एवढी ठेवा की ज्याच्याने ब्लाऊजचा लुक हा एकदम परफेक्ट असा आणि खूप छान असा दिसतो. जास्त छोटी ठेवल्याने गळा खूप मोठा डीप आणि ब्लाऊजही एवढं खास नाही दिसत त्याच्याने. खूप दोरी वगैरे हे अटॅच करा, ते करा, ते त्याच्यात लुक एवढा चांगला नाही दिसत. नॉर्मल असे ब्लाऊज उंचीचे ब्लाऊज घाला ज्याच्याने लुक खूप छान दिसतो ब्लाऊजचा. तर ब्लाऊज पाहिल्यावरती तुम्हाला नक्की कळलं असेल की ब्लाऊजची फिटिंग ही कशी आहे. असं कुठल्याही प्रकारे ब्लाऊजमध्ये झोल वगैरे दिसणार नाही. नॉर्मल असा ब्लाऊज पूर्ण असलाय. नॉर्मल ब्लाऊजही खूप चांगला दिसतो. तर व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणींनो नक्की